कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सचिन लोहाडे, अमित लोहाडे यांच्या नामांकित सचिन वॉच हे घड्याळाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांचे महागडे किमतीचे घड्याळ रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक 19 एप्रिल रोजी पहाटे 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। या घटनेबाबत अमित लोहाडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की महागड्या किमतीचे घड्याळ रोख रक्कम असा एकूण 60 ते 70 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे। या घटनेने शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत। दरम्यान कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे। कोपरगाव शहराच्या विविध उपनगरात धाडसी चोऱ्या घरफोड्या होत आहे, परंतु शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच धाडसी चोरी झाल्याने चर्चेला उधाण आले असून आश्चर्य व्यक्त होत आहेत, कारण सदर ठिकाणी मुख्य रस्त्यावर हे दुकान आहेत। या दुकानाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत। 5 ते 6 चोरट्यांनी बिनधास्तपणे दुकानाच्या शटरला चादरीचा आडोसा धरून 3 ते 4 जणांनी शटर वाकवून दुकानात 2 जणांनी प्रवेश करत महागडे घड्याळ आणि रोख रक्कम चोरी करत पाबोरा केला आहे। सदर घटना ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून चोरट्यांना जेरबंद करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।